जर शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये डील करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आम्ही कॅपिटल गेन टॅक्सेशनची सिरीज घेऊन आलेलो आहे. ही सिरीज 4 पार्टमध्ये डिवाइड आहे. हा त्याचा 3रा पार्ट आहे. सो पहिल्या पार्टमध्ये मी शेअर्स अँड म्युच्युअल फंड टॅक्सेशन सांगितलं आहे. सेकंड पार्टमध्ये इंट्राडे ट्रेडिंगचं टॅक्सेशन सांगितलं आहे. आणि आज डिस्कस करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं, अँड दॅट इज F&O आहे ना. F&Oमध्ये प्रॉफिट मॅक्सिमम असतो अँड लॉस पण मॅक्सिमम असतो. सो मेजॉरिटी ट्रेडर्स ह्यामध्ये खूप ट्रान्झॅक्शन करतात, पण त्यांना इन्कम टॅक्सचे प्रोव्हिजन माहिती नसतात. त्यांना वाटतं की सेमच आहे जसं शेअर्स आहे. इट्स नॉट सेम. मी 4 व्हिडिओ बनवणार आहे, प्रत्येक व्हिडिओ डिफरंट आहे. नाही तर मी पण कंबाईन व्हिडिओ बनवला असता. सो हे 4ही व्हिडिओ सेपरेट बघा अँड आयडेंटिफाय करा की मी कुठल्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन करतो आहे. अकॉर्डिंगली इन्कम टॅक्स कंप्लायन्स माहिती असणं गरजेचं नसेल तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते, इन्कम टॅक्सची नोटीस होऊ शकते. ठीक आहे, चला. सो सगळ्यात पहिलं सर हा F&O फ्युचर्स अँड ऑप्शन. अच्छा, फ्युचर्स अँड ऑप्शन्स काय आहे ह्याच्यावर मी व्हिडिओ वेगळा बनवेल. ठीक आहे, दिस इज द अनदर ऑप्शन. दिस इज वन ऑफ द यू कॅन से वन मोर इन्स्ट्रुमेंट टू ट्रेड. जसं आपण शेअर्समध्ये डील करतो, म्युच्युअल फंडमध्ये करतो, तो F&O इंट्राडे करतो. F&O हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्यामध्ये तुम्ही सेल परचेस करून पैसे कमवू शकता. सो पहिला क्वेश्चन, हे जे F&Oचे इन्कम आहे ते कुठे येतं मित्रांनो? दिस इज कॉल्ड ॲज अ बिझनेस इन्कम. दिस इज कॉल्ड ॲज अ बिझनेस इन्कम. ह्याला म्हणतात नॉन स्पेक्युलेटिव्ह इन्कम. अच्छा, इंट्राडेला म्हणतात स्पेक्युलेटिव्ह इन्कम. दिस इज कॉल्ड ॲज अ नॉन स्पेक्युलेटिव्ह इन्कम. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये शेअर्सची डिलिव्हरी होत नाही है ना. लाईक इंट्राडेमध्ये पण तुम्हाला शेअर्सची डिलिव्हरी मिळत नाही, इथे पण शेअर्सची फिजिकल डिलिव्हरी मिळत नाही. सो ह्याला म्हणतात फ्युचर्स अँड ऑप्शन्स. ठीक आहे. हां, तर मग तुम्ही म्हणाल की सर मग इंट्राडेमध्ये ह्याच्यात फरक काय आहे? सी, इंट्राडेमध्ये तुम्ही सेम डेमध्ये तुम्हाला पोझिशन स्क्वेअर ऑफ करावं लागते. इथे तुम्हाला एक्सपायरी असते, मंथली असते. सो देर आर डिफरंट एक्सपायरीज. सो यू कॅन होल्ड इट फॉर अ लॉंगर पिरियड. सो इंट्राडे इज अ वन डे मॅच, इज अ T20. दिस इज लाईक अ टेस्ट क्रिकेट. सो तुम्ही F&Oमध्ये जो काही खरेदी केलेला आहे इन्स्ट्रुमेंट, म्हणजे निफ्टी समजा तुम्ही परचेस केला आहे, यू कॅन होल्ड इट फॉर 2, 3, 4 days अँड अकॉर्डिंगली बेस्ड ऑन मार्केट यू कॅन टेक डिसिजन. सो दिस कॅन बी होल्ड फॉर अ लॉंगर पिरियड. इंट्राडे इज व्हेरी शॉर्ट, इट्स अ वन डे मॅच अँड दिस इज टेस्ट मॅच. गेम इज सेम, ओनली रूल्स आर डिफरंट. नाव सगळ्यात महत्त्वाचं, सर ह्याच्यावर टॅक्स किती लागतो? पहिला व्हिडिओ झाला, दुसरा हा, तिसरा व्हिडिओ. F&O इज ट्रीटेड ॲज युअर अ बिझनेस इन्कम. मग बिझनेस इन्कम जर असेल तर नॉर्मल टॅक्स रेट तुम्हाला लागणार. असं नॉर्मल म्हणजे काय? सपोज राईट नाव तुम्ही आता सॅलरीड आहात, तुम्हाला रेंट मिळतं आहे, इंटरेस्ट मिळतं आहे. सो वॉट एव्हर टॅक्स यू आर पेईंग राईट नाव ऑन युअर नॉर्मल इन्कम, तुम्ही बिझनेसमॅन आहात, वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी यू आर डुईंग फॉर युअर डेली लिव्हिंग, त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स लागेल. जर तुम्ही स्टुडंट असाल, हे जी माहिती घेऊन ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा पुढे जाऊन इन्कम टॅक्स शिकाल तुम्हाला ह्याची गरज लागणार आहे. तुम्ही कुठे जाऊन पुढे जॉब कराल फिनान्स मार्केटमध्ये, हा व्हिडिओ अत्यंत तुमचा फायद्याचा होणार आहे. कन्फ्युजन क्लिअर करून देतो आहे. सो तुमचं जे नॉर्मल इन्कम आहे, तुम्ही जसं नॉर्मल टॅक्स भरताय, म्हणजे किती? समजा तुम्ही नवीन स्कीममध्ये असेल तर पहिले 4 लाख तक एक्झम्प्ट आहे. समजा तुम्ही ऑप्शनल टॅक्स रिजिममध्ये असाल नॉर्मल, जिथं 2.5 लाखचं एक्झम्पशन आहे त्याप्रमाणे. सो वॉट एव्हर टॅक्स इज ॲप्लिकेबल यू, बिकॉज नाऊ यू गॉट चॉईस ॲज अ इंडिव्हिज्युअल की कुठला रिजिम फॉलो करायचा आहे. तर नॉर्मली आपण जिथे टॅक्स वाचतो तो फॉलो करतो, बस त्यालाही हाच ऑप्शन आहे. ठीक आहे. सो नॉर्मल इन्कम टॅक्स. सो स्लॅब रेट लिहिले म्हणजे मी फ्रॉम इंडिव्हिज्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू. नाव आता जर ह्याला असं तुम्ही बिझनेस इन्कम म्हणलं तर ऑडिट करावं लागेल का? येस. जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी जर डिस्कशन केलं तर इथेही तुम्हाला ऑडिट करावं लागेल. पण तर प्रश्न आहे सर ऑडिट करावं लागेल, ठीक आहे, ह्याचा टर्नओव्हर कसं काउंट करणार? कारण का इथं तुम्ही काही विकत नाही आहे. देर इज नो सेल ऑफ गुड्स, देर इज नो सप्लाय ऑफ सर्व्हिस, है ना. हाऊ टू आयडेंटिफाय टर्नओव्हर? आर यू गेटिंग माय पॉईंट? इथं फक्त ट्रेडेड व्हॅल्यू आहे की तुम्ही 1 लाखाचं घेतलं आणि 1.25 लाखाला विकलं किंवा 75,000ला विकलं. यू हॅव ओनली ट्रेडेड व्हॅल्यू. घेतलं विकलं एवढीच व्हॅल्यू आहे. सो ह्याच्यामधला जो प्रॉफिट लॉस आहे दॅट इज द क्रायटेरिया टू डिसाईड युअर टर्नओव्हर. ओके. सो टर्नओव्हर कॅल्क्युलेशन इज सिमिलर टू इंट्राडे विच आय ऑलरेडी एक्सप्लेन द लास्ट व्हिडिओ. हा तिसरा आहे, पहिले दोन बघायला विसरू नका. सो ॲब्सोल्यूट सम ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऑन ऑल कॉन्ट्रॅक्ट. तर तुम्ही एका वर्षामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च तुम्ही जे काही कॉन्ट्रॅक्ट केलेत F&Oमध्ये त्याचा जो प्रॉफिट लॉस आहे, सो लॉसची पण टोटल, येस,
दॅट इज कॉल्ड एज अ टर्नओव्हर. कारण का प्रॉफिट लॉस अरायझेस आउट ऑफ सेल अँड परचेस ओनली. पण इथं सेल परचेस तर काय आहे नाही, क्वांटिफाय नाही करतायत. म्हणून इथे तुम्हाला जो टॅक्स द्यायचा आहे तो तुमच्या ऑडिट जे होईल ते तुमच्या प्रॉफिट्सवर होईल प्लस लॉसेसची टोटल टर्नओव्हर होईल. हे झालं फ्युचरसाठी. दिस इज फॉर फ्युचर. फॉर ऑप्शन इट इज लिटिल डिफरंट. इथे फक्त काय प्रॉफिट लॉस आहे. ऑप्शनसाठी प्रॉफिट लॉस प्लस तुम्हाला एक प्रीमियम मिळतो. वेन युअर यू सेल द ऑप्शन यू गेट द प्रीमियम. आता तुम्हाला जर फ्युचर ऑप्शन काय माहीत नाही आहे, प्रीमियम काय माहीत नाही, मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून सांगेल काय आहे. आत्ता फक्त टॅक्सेशन पार्टवर लक्ष द्या. तुम्ही फ्युचर ऑप्शन ऐकलंच असेलच. सो ॲज अ ऑप्शन ट्रेडर माय प्रॉफिट माय लॉस प्लस प्रीमियम हे तिन्ही म्हणून होईल. आणि फॉर फ्युचर इट्स अ प्रॉफिट अँड लॉस. फॉर फ्युचर इट्स अ प्रॉफिट अँड लॉस. ह्याचा टोटल घ्यायची. ठीक आहे. बघा आता मी कॉल ऑप्शन विकला आहे, मला 50,000चा प्रीमियम मिळाला आहे प्लस मला त्यात प्रॉफिट 50,000 झालं आहे. सांगा मला टोटल टर्नओव्हर किती होईल, कॉमेंट करून सांगा. मी प्रीमियम विकला आहे 50,000ला, प्रॉफिट 50,000, 1,00,000 रुपये. टोटल किती होईल, 1,00,000 रुपये माझा प्रॉफिट टोटल टर्नओव्हर काउंट होईल. आता सर मला सांगा, जर हा बिझनेस इन्कम असेल तर ह्याच्या अगेन्स्ट काही खर्च अलाउड आहेत का डायरेक्ट टॅक्स द्यायचा आहे. थांबा, नेक्स्ट स्लाईड तीच आहे. डायरेक्ट टॅक्स नाही द्यायचा आहे, ह्याच्यातनं खर्च अलाउड आहेत. कोणते कोणते, हे सगळे खर्च तुम्ही मायनस करू शकता. ब्रोकरेज, STT, GST ऑन ब्रोकरेज, एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस, सेबी टर्नओव्हर चार्जेस, इंटरनेट ब्रॉडबँड, सॉफ्टवेअर जसं ट्रेडिंग व्यू नावाचं सॉफ्टवेअर खूप लोक वापरतात, हे पण आहे दिले. यातलं तुम्ही कुठलं खूप अजून खूप आहेत. ट्रेडिंग व्यू मी वापरतो स्वतः. सेबी रजिस्टर ॲडवायझर फी, मोबाईल फोन, ऑफिस रेंट, डेप्रिसिएशन ऑन कॉम्प्युटर इक्विपमेंट, तर यातले सगळे खर्च तुम्ही क्लेम करू शकता. सो या टर्नओव्हरमधनं हे सगळे खर्च मायनस होतील आणि जो राहिलेला येईल हे सगळे मायनस केल्यानंतर जो होईल दॅट इज युअर प्रॉफिट. सो हा जो प्रॉफिट आहे कसाला समजा तुम्हाला, हे सगळे खर्च मायनस केल्यानंतर. नाव एक्झाम्पल बघा, मला F&Oमध्ये 3 लाखाचा प्रॉफिट झाला आहे आणि टोटल खर्च माझा झाला आहे 65,000 टू गेट दिस 3 लाख. सो मी काय करणार, या 3 लाखमधनं 65 मायनस करणार अँड माय टॅक्सेबल इन्कम विल बी 2,35,000. आता फक्त यात एक लक्षात ठेवा, इन्कम टॅक्समध्ये जेव्हा तुम्ही पेमेंट करता, काही लोक कॅशमध्ये पेमेंट करतात टू ॲडजस्ट देअर ब्लॅक मनी. असं नाही करायचं. इन्कम टॅक्समध्ये मॅक्सिमम 10,000 तुम्ही पर डे कॅश पे करू शकता. तुम्ही जर 10,000च्या वरती जर कॅशमध्ये पे केलं त्याचं तुम्हाला डिडक्शन नाही मिळणार. सो इफ यू वॉन्ट टू मेक अ डिडक्शन आउट ऑफ युअर इन्कम, मेक शुअर इफ एनी एक्सपेंड इज अबाउट 10,000 तुम्ही ते ऑनलाईन पे केलेलं आहे. अप टू 10,000 कॅश पे करा, अबाउट 10,000 तुम्हाला ते ऑनलाईन पे करायचे. नाव आता यात एक दुःखद घटना आहे की STT आहे तो वाढलेला आहे. गव्हर्नमेंट बहुतेक मला असं वाटतं की ते डिस्करेज करतात लोकांना, कारण का STT डायरेक्ट 2.5 टाइम झालेला आहे. सो STT हा इट्स अ सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. हा कसा असतो, हा का कलेक्ट करतो, ह्याचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून नक्की दाखवेल. सो हा त्यांनी वाढवलेला आहे कारण यामध्ये खूप लोकांचे लॉसेस होतात. म्हणजे F&Oमध्ये जे आपले सेबीचे हेड होते, मला नाव आठवत नाही, त्यांनी TVला सांगितलं होतं की या एका वर्षामध्ये इन्व्हेस्टर हॅज लॉस्ट, they have lost 60,000 crore in F&O. So they want to discourage it or they want to regulate it. बंद नाही करू शकत कारण का खूप लोकांचं इन्कम आहे, गव्हर्नमेंटला त्यावर टॅक्स मिळतो, STT गव्हर्नमेंटला जातो. सो त्याला त्यांनी थोडे ऑप्टिमाइज केलं की जेणेकरून लोकांचे लॉसेस कमीत कमी होतील. लोक हेस्टिटेट करणार नाही, पण लालच बुरीबल आहे. ते फास्ट इन्कममध्ये माणूस म्हणतो ठीक आहे मी घेतो रिस्क. सो हे लोक फार दिलदार असतात कारण का ही लोक खूप मोठी रिस्क, म्हणजे ते एका दिवशी 15-20,000 ते लॉस घ्यायला रेडी असतात. बट वेन इट कम्स टू प्रॉफिट दे आर हॅपी विथ 500 अँड दिस इज द प्रॉब्लेम. तो ह्याच्यामध्ये प्रॉफिट होत नाही असं नाही आहे, पण मी जेवढं ऑब्झर्व केलं आहे आणि मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही हे ट्रेड करा, इट्स अ व्हेरी रिस्की. सो आय एम जस्ट मी फक्त एक तुम्हाला एज्युकेशन देतो आहे की लोकांची मानसिकता कशी असते की प्रॉफिट झालं 1,000 रुपये प्रॉफिट झालं तर विकून मोकळे होतात, पण लॉस झाला दे वेट टिल 20,000 रुपीज आणि मग ते बुक करतात. सो दीज आर ऑल जिगरवाला पीपल आहे ना, बडे दिलवाले. खूप मोठा लॉस बेअर करायची ताकद असते. तुम्ही असे म्हणू नका. सर लॉस झाला तर किती वर्ष कॅरी फॉरवर्ड, 8 वर्ष तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. मग याचं कसं होतं, समजा यावर्षी मला 20,000 लॉस झाला आहे आणि नेक्स्ट इयर मला 50,000 प्रॉफिट झाला आहे, तो नेक्स्ट इयरच्या 50,000मधनं मी 20,000 मायनस करू शकतो.
सो बॅलन्स किती आला 30,000 रुपीज. तो नेक्स्ट मला फक्त 30,000चा टॅक्स द्यायचा आहे. आणि ऑडिट कधी मॅन्डेटरी आहे? अच्छा, टर्नओव्हर कसं सांगितलं तू सांगितलं आहे. सो टर्नओव्हर तुम्हाला माहिती आहे, जर 10 कोटीच्या वर असेल तो ऑडिट कंपल्सरी, किंवा टर्नओव्हर 10 कोटीच्या खाली आहे पण तुम्ही प्रॉफिट 6% कमी दाखवलं तरी ऑडिट लागेल. सो ऑडिट कधी लागेल? फर्स्ट, टर्नओव्हर अबाउट 10 करोड. सेकंड, माय टर्नओव्हर इज बिलो 10 करोड बट आय हॅव टू शो मिनिमम 6% प्रॉफिट, आणि मी त्याच्या कमी प्रॉफिट दाखवलं आहे, तो ऑडिट इज कंपल्सरी. फक्त ते जे इन्कम असेल जे येईल ते एक्झम्पशन लिमिटपेक्षा जास्ती पाय. सो 2.5 लाख 3 लाख वॉट एव्हर इन्कम ऑन पेपर दिसेल ते एक्झम्पशन लिमिटच्या वरती असेल तर ऑडिट होईल, त्याच्या खालती असेल तर मग ऑडिट करू काही मतलब नाही आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघा, सपोज माझा टर्नओव्हर 50 लाख आहे आणि मी प्रॉफिट दाखवले 2 लाख. तुम्ही ज्याला कम्पेअर करा मित्रांनो, दिस इज ओनली 4%. 50 लाखच्या 4% इज 2 लाख. किती दाखवायचं आपल्याला? 6%. 6%ने किती दिसलं पाहिजे? 3 लाख. दिसते किती? 2 लाख. ऑडिट करावं लागेल इवन दो यू आर सॅलरीड. तर बेसिकली खूप लोकांना माहितीच नाही की मला ऑडिट करावं लागेल. तर आज लक्षात घ्या, व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जे जबरदस्त ट्रेडिंग करतायत. कारण का समजा नंतर इन्कम टॅक्सची नोटीस आली आणि त्यांना नंतर कळलं अरे ह्याचं ऑडिट असतं, खेळ खाल्लास. आणि समजा टर्नओव्हर माझा 50 लाख आहे आणि मी 5 लाख प्रॉफिट दाखवलं, नाव इट्स 10%. नाव ऑडिट नेसेसरी नाही आहे, कारण का मी 6%चं क्रायटेरिया फुलफिल केलेलं आहे. नाव बुक्स ऑफ अकाउंट तुम्हाला सांगितले, यांना ॲडव्हान्स टॅक्सही कंप्लायन्स करावा लागतोच आणि ह्यांचं रिपोर्टिंग ही सेपरेट करावं लागतं. ITR ह्याचं रिपोर्टिंग सेपरेट होतं. मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगेल की ह्याचं ITR रिपोर्टिंग कसं होतं, त्याचं आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. राईट नाव माय फोकस इज टू अंडरस्टँड द टॅक्सेशन पार्ट. ही 4 व्हिडिओची सिरीज आहे, हे 4ही बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि तुमच्या मित्रांपर्यंत मॅक्सिमम शेअर करा. जर आवडली तर नक्की शेअर करा. इट विल टेक ओनली 1 मिनिट. क्लिक करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, बस एवढंच करायचं. आणि तुम्ही माईट बी केलं पण असेल बोलेपर्यंत. सो हे ITR कंप्लायन्स. तो गाईज थँक्यू सो मच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि फॉलो करा फॉर मोर अपडेट्स. आणि पहिले 2 व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू सो मच. लवकरच भेटूयात.